सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अपडेट 24.9.9 याच्यामध्ये पोषण ट्रॅकरमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ते बदल कोणते आहेत आणि त्यांचा उपयोग आपण कसा करून घेणार आहोत त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला समजेल की याच्यामध्ये काही जे महत्त्वाचे काही बदल करण्यात आले आहेत ते काय आहेत. तर सुरुवातीचा जो बदल आहे तो म्हणजे आपल्याला वजन घेत असताना जे काय अडथळे येत होते ते या अपडेटनुसार दुरुस्त करण्यात आले आहेत. आणि वजन घेताना आता इथून पुढे पोषण ट्रॅकर करून अपडेटमध्ये सांगण्यात येत आहे की इथून पुढे आपल्याला वजन उंची भरत असताना पोषण ट्रॅकर करून अडथळे येणार नाहीत. तसेच डॅशबोर्ड जो आहे आपला, तर आपण जेव्हा माहिती पूर्वी इथं काही चेंज करत होतो तेव्हा इथं डॅशबोर्डमध्येही लवकर ती माहिती अपडेट होत नव्हती, किंवा आपलं जे हे होम पेज आहे इथं देखील ते माहिती लवकर अपडेट होत नव्हती. तर तो देखील अडथळा दूर करण्यात आलेला आहे. म्हणजे आपण जो काही पोषण ट्रॅकरमध्ये बदल करू, एखादा लाभार्थी ॲड करू किंवा दुसरा आणखीन काही बदल असेल, तो बदल लगेच इथं डॅशबोर्डवरती आणि जे आपलं होम पेज आहे याच्यावरती ते बदल दिसणार आहेत. त्यानंतर आपण जे काम करत होतो, काम करत असताना मध्येच फक्त असा काम होत नव्हतं, परंतु अशा प्रकारे एक राऊंड फिरत होता आणि ते जे आपलं काम आहे ते हळू होत होता अतिशय आणि ते पूर्ण होत नव्हतं लवकर. तर तो देखील बदल या अपडेटनुसार सांगण्यात येत आहे की तो जो राऊंड येत होता तो आता इथून पुढे येणार नाही आणि जे आपण काम करत आहोत ते लगेच अपडेट होणार आहे. तर हा देखील एक बदल करण्यात आला आहे या अपडेटनुसार. आणि जे काही बग होते ते दूर करून पोषण ट्रॅकर व्यवस्थित आता काम करणार आहे असं पोषण ट्रॅकरच्या अपडेटनुसार सांगण्यात येत आहे. आणि एक महत्त्वाचा बदल जे की THR वितरणासंदर्भात करण्यात आलेला आहे तो म्हणजे आता THR वितरण करत असताना ज्या काही गरोदर, फक्त लक्षात घ्या हा जो ऑप्शन आहे तो फक्त गरोदर माता आणि स्तनदा माता यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर ज्या काही गरोदर माता आहेत आणि स्तनदा माता आहेत त्यांना एक नवीन पर्याय आपल्याला THR वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो म्हणजे आपण त्यांना नॉमिनी बनवू शकतो. म्हणजे इतर व्यक्तींना, म्हणजे गरोदर आणि स्तनदा माता जेव्हा डिलेवरीसाठी जातात माहेरी त्या काळासाठी बहुतेक हा बदल करण्यात आलेला असेल, जेणेकरून आपण ती माता उपस्थित नसताना देखील तिने जे नॉमिनी आहे त्या नॉमिनीला आपण THR वितरण करू शकू ऑनलाईन देखील. म्हणजे गरोदर माता आपल्याला तिथं फोटो घेण्याची आवश्यकता नाही, तर ती जी व्यक्ती आहे जिचं आपण नॉमिनेशन केलं आहे की या माता नसेल तरी या व्यक्तीला आपण THR देऊ शकतो, तर त्या व्यक्तीला आपण THR वितरण करू शकतो. तर त्याच्यासाठी देखील मी तुम्हाला सुरुवातीला ते दाखवते की तो ऑप्शन कुठं उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. परंतु हा ऑप्शन फक्त गरोदर आणि स्तनदा या दोनच व्यक्तीला आपण इतर व्यक्तीला THR वितरण करू शकतो. मात्र 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांसाठी हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे. फक्त गरोदर आणि स्तनदासाठी हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. आणि त्याचा वापर आपण कसा करणार आहोत ते मी तुम्हाला सांगते आणि त्याची काय प्रोसेस आहे. तर पहा, एक गरोदर माता आहेत. तर याच्यामध्ये ह्या 3 डॉट्सवरती गेल्यानंतर अशा प्रकारे त्या मातेची प्रोफाईल ओपन होते. तर शेवटचा जो पर्याय आहे तो म्हणजे THRसाठी नामांकित व्यक्ती जोडा. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण ही माता उपस्थित नसताना देखील THR वितरण करू शकतो तो व्यक्ती इथं जोडायचा आहे. तर चला आपण या पर्यायावरती जाऊन मी तुम्हाला दाखवते. तर पहा, अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे की याच्यामध्ये या गरोदर मातेसाठी तुम्ही नॉमिनी जोडू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ती जी व्यक्ती तुम्ही नॉमिनी जोडत आहात त्याच्यासाठी सुरुवातीला तुमचं जे आता सध्या गरोदर मातेच्या प्रोफाईलला जो तुम्ही मोबाईल नंबर भरलेला आहे तो तुम्हाला अगोदर व्हेरीफाय करून घ्यावा लागणार आहे. म्हणजे OTP सेंड होणार आहे, ते OTP आपल्याला सबमिट करून तो मोबाईल नंबर आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर जी नामांकित व्यक्ती आहे तिचं आपल्याला eKYC करायचे आहे. त्या नामांकित व्यक्तीचं देखील आपल्याला FRS करायचं आहे. म्हणजे आता THR वितरण 100% झालेलं आहे, त्यामुळे तिथं मी काही तुम्हाला पर्याय दाखवू शकत नाही. किंवा जेव्हा मी एखाद्या गरोदर मातेला नॉमिनेशन देईन, म्हणजे त्या व्यक्तीचा नसेल तर या व्यक्तीला मी THR वितरणासाठी जेव्हा निवडेल तेव्हाच अशा प्रकारचा पर्याय उपलब्ध होईल. म्हणजे नॉमिनीला THR द्यायचा की गरोदर मातेला THR द्यायचा. जेव्हा तुम्ही THR हा गरोदर मातेला द्याल तेव्हा त्या गरोदर मातेचाच तुम्हाला पुन्हा एकदा THRला
फेस मॅच करून THR वितरण करावं लागणार आहे। आणि जेव्हा तुम्ही त्या नॉमिनीची KYC आणि FRS करणार आहात तेव्हा त्या नॉमिनीला जेव्हा तुम्ही खाऊ द्याल तेव्हा त्या नॉमिनीचा फोटो तुम्हाला काढावा लागणार आहे, तो फेस मॅच करावा लागणार आहे, त्यानंतर THR वितरण तुम्हाला करता येणार आहे। तर अशा प्रकारचा ही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही THR हा गरोदर आणि स्तनदा मातेला न देता तिने जे नॉमिनी तुम्ही भरणार आहात त्या नॉमिनीला देखील देऊ शकता, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस करणं गरजेचं आहे। त्या गरोदर मातेचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करणं गरजेचं आहे। जी नामांकित व्यक्ती आहे तिचं तुम्हाला FRS करावं लागणार आहे, KYC करावी लागणार आहे। आणि एवढं केल्यानंतर देखील तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष THR वितरणाला जाल तेव्हा गरोदर मातेचा फेस मॅच न करता त्या व्यक्तीचा तुम्हाला फेस मॅच करावाच लागणार आहे। अशा प्रकारे तुम्ही त्या नॉमिनेट जी व्यक्ती आहे तिला THR वितरण करू शकणार आहात। तर पहा याच्यामध्ये काय होणार आहे, तर तुमचंच काम आणखीन वाढणार आहे, म्हणजे मोबाईल व्हेरिफिकेशन, FRS आणि KYC, त्यानंतर फेस मॅच तर तुम्हाला करावाच लागणार आहे। अशा प्रकारे तुम्ही या पर्यायाचा वापर करू शकता। आणि दुसरा एक म्हणजे बदल तो म्हणजे ही जी नॉमिनी आहे तिला जेव्हा तुम्ही THR वितरण करणार आहात त्यावेळेस तुम्ही ऑफलाईन देखील THR वितरण करू शकता। आपले जे लाभार्थी आहेत त्यांना THR वितरण करत असताना तुम्हाला ऑनलाईनच करावं लागणार आहे, म्हणजे डेटा सुरू असताना THR वितरण करायचं आहे। आणि नॉमिनीचं जे THR वितरण आहे ते तुम्ही कसं करू शकता, ऑफलाईन देखील करू शकता। जेव्हा आपण एखाद्या मातेला नॉमिनी देऊ तेव्हाच आपल्याला हे लक्षात येईल की या नॉमिनीला आपण THR वितरण कशा प्रकारे करू शकतो, परंतु पोषण ट्रॅकर करून तर असं सांगण्यात येत आहे की नॉमिनीचं THR वितरण हे ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही करू शकणार आहात। तर हे प्रोसेस करून तुम्ही एखाद्या तुमच्या अडचण असलेली गरोदर किंवा स्तनदा मातेला नॉमिनी देऊन तुम्ही त्या व्यक्तीला THR वितरण करू शकता। हे काही महत्त्वाच्या गोष्टी जे काही बदल करण्यात आले आहेत या अपडेटनुसार, याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आला होता, ही माहिती देण्यासाठी तुमच्यापर्यंत। खरं तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला उशीर झाला, परंतु उशिरा मी हा व्हिडिओ पूर्ण माहितीनुसार परंतु अपलोड करत आहे। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।